महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांना त्यांच्या दालनात घुसून भाजपच्या नगरसेवकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या मारहाणीनंतर नगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। बुधवारी दुपारी 1:15च्या सुमारास मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे आपल्या दालनात शासकीय कामकाजात व्यस्त असताना भाजपचे नगरसेवक सूरज बामणे, राकेश पाटील आणि एका अनोळखी व्यक्ती त्यांच्या दालनात शिरल्या। त्यावेळी प्रभाग 6 मधील पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून नगरसेवक सूरज बामणे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली। काही वेळातच हा वाद उग्र झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं, असा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। नगरसेवक राकेश पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना थप्पड मारून कमरेवर लाथ मारली, तसंच शिवीगाळ केली, तर नगरसेवक सूरज बामणे यांनी हातातील छत्रीनं मुख्याधिकाऱ्यांच्या डोक्यावर वारंवार प्रहार केले। त्यांच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीनं मुख्याधिकाऱ्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत छाती आणि पाठीवर हाताबुक्क्यांनी मारहाण केली। मारहाणीनंतर तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत तिथून पलायन केल्याचं मुख्याधिकारी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 132, 121(2), 221, 359(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी महाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण एकशिंग यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करत आहेत। दरम्यान शासकीय अधिकाऱ्यावर त्यांच्या दालनात घुसून झालेल्या या हल्ल्यामुळे महाड नगर परिषदेत संतापाची लाट उसळली आहे। नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित आरोपींवर तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचारी संघटनांनी प्रशासनाला दिलाय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।